NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या शीतल गौतमचा सत्कार भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव यांनी राखली परंपरा कायम। 7 विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीस पात्र। राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना NMMS ही सन 2007-08 पासून सुरू झाली असून मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जाते। आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञाची जोपासना तसेच त्यांचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा हेतू आहे। या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत दरवर्षी 12,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते। या परीक्षेकरिता गोंदिया जिल्ह्यातून 3,710 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। 3,666 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते। त्यामध्ये 333 विद्यार्थी पास झाले असून 163 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे। यात भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील शीतल दसाराम गौतम वर्ग 8वीची विद्यार्थिनी हिचा गोंदिया जिल्ह्यातून जनरल कॅटेगरीमधून प्रथम क्रमांक आला। त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य DR गिरेपुंजे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांकडून प्रथम आलेल्या शीतल दसाराम गौतमचे तसेच रागिनी किसनलाल लांजेवार, समीक्षा जितेंद्र टेंबेकर, श्रुती रणजित बोदेले, डिंपल बबलू भैरम, अमूल्य राकेश बनसोड, सौरभ प्रमोद बांते या निवड झालेल्या 7ही विद्यार्थ्यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आले। हा सत्कार सोहळा पंचायत समिती तिरोड्याचे सभापती तेजराम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोड्याचे सभापती जितेंद्र उर्फ पिंटूभाऊ रहांगडाले, ग्रामपंचायत वडेगावचे सरपंच श्यामराव बिसेन, उपसरपंच बाळकृष्ण सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार दीपक जयस्वाल, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तिरोडा तालुका अध्यक्ष अजय नंदा गौडी, पत्रकार सुबोध बैस, अनिल कनोजे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पटले, प्रमोद बांते, भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य DR गिरिपुंजे, सहाय्यक शिक्षक रविदास किरसान, GN बिसेन, SP भगत, GJ मेश्राम, AB राठोड, JC लांजेवार, RS मेश्राम, SP टेंभरे, AM टेंभेकर, SA वालदे, VR धावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या शीतल गौतमने मला CA व्हायचे आहे असे आपल्या मनोगतातून बोलून दाखविले, तर सभापती तेजराम चव्हाण यांनी कठोर परिश्रमाचे फळ निश्चितच मिळते असे यावेळी सांगितले। तसेच पाहुण्यांनी सुद्धा यथोचित मार्गदर्शन केले। यावेळी मराठी पत्रकार संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने दीपक जयस्वाल यांच्यातर्फे 501 रुपयाचे रोख पारितोषिक जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या शीतल गौतमला देऊन अभिनंदन करण्यात आले। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे संचालन DS बोदेले, प्रास्ताविक प्राचार्य DR गिरिपुंजे, आभार प्रदर्शन GN बिसेन यांनी केले। या सत्कार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले। नमस्कार, माझे नाव शीतल दसाराम गौतम आहे आणि मी वडेगाव गावाची रहिवासी आहे। माझ्या शाळेचे नाव भिवरामजी विद्यालय वडेगाव आहे आणि मी इयत्ता 8वीतील शिकणारी विद्यार्थिनी आहे। भिवरामजी विद्यालय यातील विद्यार्थी दरवर्षी NMS परीक्षेमध्ये पात्र होतात आणि यावर्षीसुद्धा 7 विद्यार्थी पात्र झालेले आहे। मी NMS परीक्षेमध्ये जिल्ह्यामधून जनरल कॅटेगरीतून प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि मी आपल्या यशाचे श्रेय GN बिसेन सर, राठोड सर, किरसान सर, भगत मॅम, अनिल सर, गिरेपुंजे सर व सर्व शिक्षकांना देत आहे। तसेच माझ्या आईवडिलांना देते, कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आता इथे उभी आहे। माझी आकांक्षा आहे की पुढेही भिवरामजी विद्यालयातील विद्यार्थी असेच उत्तीर्ण होत राहतील आणि भिवरामजी विद्यालयाचे नाव लौकिक करतील। धन्यवाद। NMMS ही शिष्यवृत्ती परीक्षा भारत सरकारद्वारा 2007-08 पासून सुरू करण्यात आलेली आहे। या परीक्षेचे नियोजन मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली द्वारा करण्यात येत आहे। या शिष्यवृत्तीचा उद्देशच हा आहे की गरीब, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जे होतकरू विद्यार्थी आहेत, प्रज्ञावान विद्यार्थी आहेत, त्यांचा शोध घेणे आणि त्यांचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे। यात महाराष्ट्रातून 2,48,758 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। त्यात गोंदिया जिल्ह्यातून 3,710 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। त्याच्यात 333 विद्यार्थी पास झाले, तसेच 163 विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले। भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील जी कुमारी शीतल गौतम आहे ही गोंदिया जिल्ह्यातून सामान्य कॅटेगरीमधून प्रथम आली आणि आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल केलं। यापूर्वी
आमची शाळा भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही NMS परीक्षेत नियमितपणे जास्त विद्यार्थी पात्र ठरलेली आहे। यापूर्वीही जिल्ह्यातून टॉप आमच्या शाळेतून झाले आहे आणि गोंदिया जिल्ह्यातून NMS परीक्षेत कुमारी शीतल गौतम ही प्रथम आली आहे, सामान्य प्रवर्गातून प्रथम आली आहे। त्यामुळे मी DR ग्रुप म्हणजे प्राचार्य भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव शाळेच्या वतीने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या वतीने याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत आहे। त्यात पुन्हा आमचे जे बाकीचे 6 विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा मी माझ्या वतीने अभिनंदन आणि सत्कार करीत आहे।